सावधान, जय जय भीम नमो बुद्धाय. हो होता. आपण 9वी गाथा पाहणार आहोत आज आपण लोकवाक्यातली आणि 175वी गाथा धम्मपदातली. आपण फार झपाट्याने पुढे चाललोय. हं. आपण एकच गाथा घेतो ना सर. हा एकच गाथा घेतो सध्या वाटते. हा एकच गाथा घेतो ना आपण सध्या. हा एकच गाथा घेतो, तेवढीच परिस्थिती होते. चर्चा मात्र कमी होते असं एकंदरीत. चर्चा गाथेवर कमी होते का? नाही असं म्हणजे कसं म्हणायचं आता, अगोदर 4-5 लोक तर त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. आता 1-2 दिवसामध्ये 2-3 लोकच हे होतात त्याच्यामध्ये. मला हेच बाकी काही चर्चा पुरेशी आहे. एवढं काही. बर. ठीक आहे. हं. हंसादिच्च पथेयन्ति आकाशे यन्ति इद्धिया नियन्ति धीरा लोकम् जेत्वा मारं सवाहिणी. आता ही गाथा आणि त्याचा अर्थ याचा मेळ बसतोय का पाहूया आपण. हंस आकाशातून उडतात. तुम्हाला जे पाठवलंय ते तो अनुवाद अशा प्रकारचा आहे. हंस आकाशातून उडतात. आता आकाश शब्द नाही तिथे, आदिच्य शब्द आहे. हंसा हंसा हंस आदिच्य पथे. आता आदित्य म्हणजे आदित्य ना, आदित्य म्हणजे सूर्य. हं. तर यांनी हंस आकाशातून उडतात असा जो अनुवाद केलाय तो चुकीचा आहे. तर हंस हे सूर्याच्या मार्गाने उडतात, सूर्याच्या दिशेने उडतात वगैरे असा काही तो शब्द आहे. मला त्याचा संदर्भ लागला नाही. म्हणजे शब्दाचा अर्थ तर वेगळा दिलाच आहे, परंतु शब्दाचा तसाही अर्थ घेतला की हंस हे सूर्याच्या दिशेनं सूर्यमार्गाने जातात. आकाशे यंती इद्धिया. इद्धिया म्हणजे रिद्धी सिद्धी प्राप्त केलेले लोक हे आकाशाच्या मार्गाने जातात. जसं रिद्धी सिद्धी प्राप्त केलेले अं, काही साधू संत, संन्यासी किंवा योगी, देवलोक हे आकाश मार्गातून जातात असा काही तो संदर्भ आहे. नियंती धीरा लोकम्हा जेत्वा मारंग सवाहिणी. परंतु जे धीर लोक असतात, जे धैर्यवान असतात, ते अं, विमुक्तीच्या मार्गावर जातात. कारण जे विचारी लोक असतात, जे धीर असतात, ते इथेच या जगात, या लोकात स्वतःमध्येच स्वतःतल्या माराला, स्वतःतल्या विकृतींना यातना देणाऱ्या विकृतींना, माराला ते जिंकतात. जेतवा ते त्याला जिंकतात आणि इतर लोकांना देखील ते नाही म्हणजे या लोकांमध्ये स्वतःला ते जिंकतात. म्हणजे स्वतःमध्ये लोक म्हणजे स्वतः हे अस्तित्व मारासहित ते स्वतःला जिंकतात, त्या लोकांना जिंकतात आणि असे लोक धीर असतात असं म्हटलेलं आहे. आणि याच्यात अर्थ जो दिलाय तो थोडासा मग सुधारून घ्यावा लागेल. हंस आकाशातून उडतात, तर तसं नव्हे. हंस हे सूर्यमार्गाने आदित्य मार्गाने जातात. सिद्धिबळ मिळवलेले आकाश मार्गे जातात आणि माराला त्याच्या सैन्यासहित, असे शब्द इथं आलेले नाहीत, परंतु त्याने तो अर्थ केलाय. पारंपरिक असे शब्द पारंपरिक ग्रंथामध्ये आहेत.
सैन्यासहित मार. मार माराला त्याच्या सैन्यासहित जिंकून धैर्यवान लोक, धीरा, हे धैर्यवान लोक हे निर्वाणाला जातात. तर निर्वाण अर्थात असा काही शब्द नाही, परंतु मारासहित माराला जिंकून, मारासहित स्वाहिणी, मारासहित ते लोकाला जिंकतात, म्हणजे स्वतःच्या मनोवस्थांना जिंकतात ते, आणि ते धैर्यवान असतात. असे ते शब्दाचे असे काही अर्थ त्याच्यातून जुळवाजुळव केलं तर ते होतं. म्हणजे मुख्य गोष्ट काय आहे की अनुवाद करणारे लोक पण कसं आहे की विचारपूर्वक अनुवाद तो केलेला नसतो, असा त्याचा अर्थ आहे. विचारपूर्वक अनुवाद केलेला नसतो, त्यामुळं त्याचा अर्थ लागत नाही. म्हणजे मला तरी याच्यातून असं जाणवलं की या दोन्ही ओळींचा आणि त्याच्यात जे काही मुद्दे येतात त्यांची सांगड कशी घालायची, कारण चिंतन करायला पण आपल्याला योग्य शब्द, योग्य संदर्भ पाहिजेत. नाही तर एक संदर्भ इकडचा, एक तिकडचा, आणि मग त्याच्यावर चिंतन करायचं, तसं ते होत नाही. चिंतन करायला काहीतरी सिक्वेन्स पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी सुसंगती पाहिजे शब्दांमध्ये आणि अर्थांमध्ये. तर धम्मपदामध्ये काही ठिकाणी आणि इतरत्र पण ती सुसंगती हरवलेली आहे. पुन्हा बाबासाहेबांची आठवण जी येते ती त्याच्यामुळेच. बाबासाहेबांचं जे काय ते त्याच्यावर विचारच केला पाहिजे, कारण त्याच्यामुळे बुद्धांची शिकवण ही एक बुद्धांच्या नावावरच, धम्माच्या नावावरच बुद्धांची शिकवण ही गोंधळात टाकणारी बनलेली आहे. काल बाबूजींनी एक लिंक पाठवली मला, गोडके बाबूजींनी. चिनी धम्मपदामध्ये श्रद्धा वर्ग म्हणून पण एक वर्ग आहे. म्हणजे आता काही वग्ग त्यांनी कमी केलेत बहुतेक. आता किती आहे, एकूण किती वग्ग आहेत ते पाहावं लागेल. चिनी धम्मपद हे वेगळं आहे, त्यांनी त्यांचं धम्मपद वेगळं काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये श्रद्धा वर्ग आहे, त्या श्रद्धा वर्गाचं श्रद्धा वर्ग, त्याचं ते लिंक मला त्यांनी पाठवली. त्याच्यामध्ये काही 10, 11, 12 गाथा आहेत, परंतु त्या वेगळाच वर्ग आहे तो, ह्या धम्मपदात नाही. म्हणजे बघा इथं 18 पण 18 गाथा आहेत, परंतु 18 या याच्यात कुठेही संदर्भ नाहीये त्याचा. कुठेच नाही आहेत. म्हणजे म्हणजे बघा इथल्या इथेच आपल्याला ते लक्षात येतं की वेगवेगळे धम्मपद एकच नाही, धम्मपद हे एकच नाही. त्यामुळे ही अमुकच शिकवण ही बुद्धांची आहे आणि एवढंच सांगितलं असं नाही. ज्याला जसं जमेल तसं त्यांनी संकलन केलेलं आहे, संपादन केलेलं आहे. काही शब्द बदललेत, काही अर्थ बदललेत, प्रिंटिंग केली, पुस्तकं काढली, आणि काही बदल तर असे केलेत की ते पूर्ण वेगळेच वाटतील. तर जागृत चिंतन याच्यासाठीच गरजेचं आहे. आपण त्यातले जे शब्द आपल्याला उपयोगाचे आहेत, ज्या संकल्पना आपल्याला उपयोगाच्या आहेत, त्याच आपण स्वीकारू शकतो. बाकी आपल्याला नाकारण्याचं स्वातंत्र्य आणि नाकारण्याचं धाडस आपल्याला करता आलं पाहिजे, ज्याचा अर्थ लागत नाही. हंस सूर्यमार्गाने जातात, म्हणजे मला तरी त्याचा अर्थ लागला नाही. इथं आकाशातून उडतात असं हे तमोगम भाषांतर झालेलं आहे. हे बहुधा भदंतानंद कौशल्य यांनी तसं केलं आणि त्याच्यामुळे मराठीत तसं आलेलं आहे. तर
मला त्याचा अर्थ लागला नाही, त्यामुळे त्याच्यावर काय विचार करायचा. रिद्धी सिद्धी प्राप्त केलेले लोक, ह्या गोष्टी आपल्याला ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, गोष्टींमध्ये येतात. बौद्ध ग्रंथांमध्ये पण येतात आणि इतर ग्रंथांमध्ये पण येतात. ते आकाश मार्गे जातात, रिद्धी सिद्धी प्राप्त करतात, आकाशातून प्रवास करतात. त्याच्यावर म्हणजे मला तरी विचार करण्याचं काही धाडस पण होत नाही. त्याच्यावर काय विचार करायचा. कुणाला काही त्याच्यात सुचवायचं असेल तर सुचवू शकतात, म्हणजे बोलू शकतात. तुम्ही 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 विचार करून मांडा, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही चिंतन करा त्याच्यावर, काय ह्यांना काय म्हणायचंय. पण पुढची जी ओळ आहे त्याचा संदर्भ लागतो, की जे लोक म- माराला जिंकतात, म्हणजे विकृतींना जिंकतात, म्हणजे आपण चित्त विमुक्ती ज्याला म्हणतो, लोभ द्वेष, ज्याच्यामुळे सुखदुःख निर्माण होतात, आणि तो चित्ताचा गुणधर्म आहे, तो मनोधम्मांचा तो गुणधर्म आहे. अकुशल मनोधम्म म्हणजे मार आहे. अकुशल चित्त म्हणजे मार आहे. त्या अकुशल चित्तामध्ये लोभ द्वेष आणि त्याचे अनेक रूप आहेत, ज्याच्यामुळे यातना निर्माण होतात, विचलन निर्माण होतं, भय निर्माण होतं. असे बरेच विकृती आहेत, ते चित्ताचे गुणधर्म आहेत. त्याला मार म्हटलेला आहे. आणि मार म्हणजे ऍक्च्युली मारणाराच आहे, यातना देणारा तो मार. त्याला धीर लोक जिंकतात. आणि कसं जिंकतात, कोणत्या मार्गाने जिंकतात, तर आपण हे पाहतोय की तो मार्ग हा जागृतीचाच मार्ग आहे. कारण तो मार जो आहे तो या कायेमध्येच आहे, या वर्तनात आहे. वर्तन हे चित्तावर आधारलेलं आहे, वर्तन हे मनोधम्मावर आधारलेलं आहे. म्हणून कायेत उतरून आपण मनोधम्मांपर्यंत पोहोचतो. आणि त्याच्यात ज्या गोष्टी यातनादायक आहेत, आणि त्याचं कारण जी तृष्णा आहे, तर तृष्णा म्हणजे मारच आहे तो. त्याला जिंकण्याचं म्हणण्यापेक्षा त्याचं रूपांतर करण्याचं काम आहे, धर्मांतर. आपण एक आता नवीन संदर्भात आपण धर्मांतराचा अर्थ पाहतोय. धर्मांतर म्हणजे जुन्या मनोवृत्तींचं, माराचं, विकृतींचं, विकारांचं, लोभद्वेषाचं, मोहाचं, अविद्येचं, अज्ञानाचं रूपांतर आहे. कारण हे पण धम्म आहेत, पण अधम्म आहेत. अधम्म म्हणजे जे दुःख निर्माण करतात ते. सद्धम्म म्हणजे दुःखमुक्ती आहे. दुःखमुक्ती मिळते त्याच्यातून, म्हणजे सुख मिळतं, परम सुख. निब्बाणं परमं सुखम. तर हे काम कसं करायचं ते जागृतीच्या सहाय्यानेच हे शक्य आहे, असं आपण पाहतो. सम्यक संबुद्धांना ते शक्य झालं, संपूर्ण जागृत जे झाले त्या सिद्धार्थ गौतमांना ते शक्य झालं. असाही संदर्भ आपल्याला घेऊन चिंतन करता येऊ शकतं. आणि प्रॅक्टिकली ते कसं करायचं हे आपण जवळपास रोजच पाहतो. थोडे संकेत आपण रोजच देतोय. निब्बाण काय आहे, हा एक अभ्यासाचा विषय आहे. निर्वाण. आता निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. निर्वाण म्हणजे दुःख. निर्वाण म्हणजे वाण म्हणजे तृष्णा, म्हणजे परत मार आहे. वाण म्हणजे तृष्णा, म्हणजे
अं, नष्ट करणे किंवा त्याचं रूपांतर करणे. जिथं तृष्णेचं रूपांतर तृष्णामुक्तीमध्ये होतं. म्हणजे तृष्णामुक्ती, तृष्णा नष्ट होणं म्हणा, ती अवस्था ते निब्बाण आहे. त्याला निर्वाण म्हणतात. आणि आणि हे जिवंतपणीच मिळतं. त्याचं बुद्धांना 35व्या वर्षीच मिळालं निब्बाण, निर्वाण. आणि ते मोठ्या धैर्यानं मिळालेलं आहे. कारण ते धीर माणसाचंच काम आहे, ते धैर्यवान माणसाचं काम आहे. ते निष्क्रिय माणसाचं काम नाही, बसून राहणाऱ्या माणसाचं काम नाही. ते सक्रिय माणसाचं काम आहे. कार्य करणाऱ्या माणसाचं ते कार्य आहे. कार्य कारण भाव म्हणजे कार्यच करावं लागतं, कारणावर कार्य करावं लागतं. मुक्तीचं कारण काय आहे? मुक्तीचं कारण हे तृष्णेचा नाश आहे. आणि तृष्णा ही दिसली पाहिजे, मार दिसला पाहिजे. मार दिसला तर त्याचा मार्ग बदलतो. असं म्हणतात, तो त्याच्या मार्गाने निघून जातो. मार मार जर पाहिला तर मार त्याच्या मार्गाने निघून जातो. म्हणजे त्याला काहीच करण्याची गरज नाही. त्याला फक्त पाहिलं, तो दिसला तरी तो काम करू शकत नाही. म्हणून आपण एका गाथेमध्ये पाहिलं, गहकारक गवे संतो भग्गा ते पासुक काय भग्गा ते फास अं, तुझे तुझं छत छत उद्ध्वस्त झालेलं आहे. तुझं आडं अनेक जाती संसारं संधा विसंग. जरा मध्ये आपण जे पाहिलेलं आहे की अनेक जाती संसारं संधा विसंग अनिबिसंग गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः. अनेक जन्म तुझा शोध घेत मी धावत राहिलो, हे घर करणाऱ्या तुझा शोध मी त्या घर बनवणाऱ्याचा शोध मी घेत राहिलो आणि पुन्हा पुन्हा दुःखात पडलो. दुःखा जाती पुन्हा पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा जन्म दुःखदायक झाला. गहकारक म्हणजे हे घर करणाऱ्या, म्हणजे ह्या कायेमध्ये घर करणाऱ्या माराला उद्देशून ते बोलतात. दिठ्ठोसी, तुला पाहिलं, दृष्टीच पडला असतो आता. पुन्हा गेहंग न काहसी, परत आता तू गेहंग म्हणजे घर, पुन्हा आता तू घर बनवणार नाहीस. माराला पाहिलं, तृष्णेला पाहिलं का ती शक्तिहीन होते. मार शक्तिहीन होतो. जेव्हा जागृती येते, माणूस सतीमध्ये येतो, काया वेदना चित्त मनोधम्मानुस सतीमध्ये येतो, तेव्हा त्या जागृतीमुळं त्या जागृतीला काय दिसतं तर मुख्यतः मारच दिसतो. कारण दुःखमुक्ती हा उद्देश आहे, निब्बाण हा जीवनाचा उद्देश आहे. आणि निब्बाणाचं कारण मार आहे, तृष्णा आहे. आणि तृष्णाच घर बनवते, लोभच घर बनवतो, द्वेष घर बनवतो. कारण तो उपादान करतो. घर कसं बनलं जातं? फाउंडेशन आहे, फाउंडेशन त्याला खोदकाम आहे, त्याच्यावर फाउंडेशन आहे. फाउंडेशन पूर्ण झाल्यावर त्याच्यात काय तुमचे आता झोपडीचं उदाहरण दिलंय तर ते आढे आणि मेढी आणि फासळ्या म्हणजे वासे असं ते आहे. परंतु आपण आधुनिक घर जर पाहिलं तर त्याला खोदकाम आहे, त्याला फाउंडेशन आहे, त्याच्यावर पिलर आहेत, बीम आहेत, असं तसं. आणि ते उभे करायला म्हणजे खूप कष्ट पडतात ते, म्हणजे. आणि मग भिंती उभारून मग ते घर तयार होतं. तर असं ते घर तयार होतं. तर तीच उपमा इथं आहे की मार पण, तृष्णा पण, लोभाचे विषय
द्वेषाचे विषय घेऊन ती या शरीररूपी घरातच त्याची वाढ होते. उपादान जे आहे, गोळा करणं, संग्रह करणं, आदान म्हणजे आत घेणं, उप आदान, आदान म्हणजे घेणं, प्रदान म्हणजे देणं, आदान म्हणजे घेणं, उप म्हणजे आतमध्ये, आतमध्ये घेणं, म्हणजे लोभ हा आतमध्येच संग्रह करतो, आतमध्ये तो वाढत जातो. ती इमारत जी आहे किंवा ती झोपडी जी आहे किंवा ते घर जे आहे ते आतमध्येच वाढत जातं. म्हणून आपलं जे वय वाढतं ते काहीतरी टाकत राहिल्यानंच वाढतंय ते. कारण ते तृष्णाच जन्म घेते आणि तीच पुढे काम करते आणि तीच आपल्याला कामाला लावते या कायेला. म्हणून ते घर बनवते ती. ते हे कायेत उतरल्यामुळे त्यांना ते दिसलं असणार. म्हणून ते म्हणतात तुला मी आता पाहिलं. म्हणजे सगळीकडे ती सती झिरपली. ही जागृती सगळ्या अंग प्रत्यंगामध्ये टॉप टू बॉटम हाडामासामध्ये ती सती जागृती झिरपली, ती उतरली आणि तुला मी पाहिलं. गहकारक दिठ्ठोसी. आणि पाहिल्यामुळं त्याची शक्ती नॅचरली जाते. नैसर्गिक आहे. हे सगळं नैसर्गिक कार्य आहे. हे काय असं काहीतरी मी म्हणतो म्हणून ते तसं होतं असं नाही. आपण म्हणतो म्हणून तसं होतं असं नाही. त्याचं ते लक्षण आहे. जर अज्ञानातून संस्कार निर्माण होतात, संस्कार म्हणजे तृष्णा आहे, संस्कार म्हणजे लोभद्वेषच आहे, त्याच्यातून उपादानच होत आहे पुढे चालून. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन वगैरे वगैरे जे आहे, दुःखापर्यंतची जी कडी आहे त्याच्यामध्ये सतत ते जमा करणंच आहे, ते गोळा करणंच आहे, संग्रहच आहे. आणि म्हणून ती झोपडी बनते, म्हणून ते घर बनतं. तर ते आपण जे वाढतो, आपलं जे वय वाढतं, आपलं शरीर वाढतं, आपलं वजन वाढतं आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते वाढत जातं. आपली उंची वाढते, आपली जाडी वाढते, आपली म्हणजे काही लोक किती वाढतात त्याला काय मर्यादा नाही. परंतु जी काय वाढ होते, सडपातळ माणूस असो नाही तर जाडाजुडा माणूस असो, तिची वाढ आहे. ती वाढ ही उपादानामुळेच आहे. कारण आपण जे संग्रह करतो, खातो पितो आणि त्याचं एक मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याचं आतमध्ये त्याचं म्हणजे लहानपणी आपण समजा चतकोर भाकरी खात असू, मोठे झाल्यानंतर आपल्याला 2-2 भाकरी लागतात. तर काहींना चपात्या, पोळ्या, लहानपणी एकच पोळी किंवा अर्धी पोळी खाल्ली तरी भागत असेल. 2 वर्षाचा, 4 वर्षाचा होईपर्यंत अर्धी पाऊण पोळी पुष्कळ झाली. पण जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा 2 पोळ्या, 3 पोळ्या, 4 पोळ्या, 5 पोळ्या आणि भात आणि ते सगळं सगळं. तर हे कशामुळं? उपादान हे एवढं कशामुळं? तर ती गरज जी आहे ती वाढत जाते, म्हणून आपली वाढ होते, हे उपादानामुळे. तर त्याचे काहींचे जे काही भयंकर दुष्परिणाम होतात, त्याचं रूपांतर परत मोठ्या आजारांमध्ये पण होतं. पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्याच्यातून अनेक आजार पण निर्माण होतात. तर हे सगळं जे आता सगळंच अवलोकन आपण करू शकतो. परंतु हे आपल्या जीवनात उतरून थेट पाहणं, की आपल्या सवयी कशा आहेत आणि आपल्या सवयीचे, आपल्या उपादानाचे, आपल्या माराचे, आपल्या तृष्णेचे आपल्यावर काय परिणाम झाले, आपला स्वभाव कसा बनला आणि त्याची आपण कशी फळं भोगतो. रागीट स्वभाव असेल आणि तो परत परत त्या रागाचं उपादान होत असेल, कारण ते राग त्या विचारांना तो जन्म देतो. लोभ असेल तर तो त्या त्या वस्तूंना त्या त्या वस्तू गोळा करतो, ते खाणं,
ते गंध, ती चव, अं, ते काही संगीताचा छंद असेल किंवा काही ऐकण्याचा, ते ऐकणं, चांगलं वाईट दोन्ही पण पाहणं, हे सगळं संग्रहाचे विषय बनतात हे. आणि तसतसे ते लोक बनतात आपल्यामध्ये, म्हणजे मनोवस्था बदलत जातात, बदल तयार होतात आणि त्या वाढत जातात आणि त्या संग्रह करतात आणि अशा प्रकारे ते घर तयार होतं. तर ती तृष्णा घर करते, ते मार घर करतो आणि ती बुद्ध म्हणतात आता तुला मी पाहिलं, आता इथून पुढं नाही, आता ह्या जन्मात जणू काही माझा उपयोग करून घेतला, आता नाही. आणि मला माझ्यात असं एका याच्यामध्ये आलेलं आहे, कोणत्या ग्रंथात मला ते आठवत नाही, पण माझ्यातच तो लेखक किंवा तो जो कोणी आहे, अं, मला वाटतं आचार्य शांतीदेवच्या पुस्तकातलं कुठल्या तरी पुस्तकातलं आहे ते. तर ते म्हणतात माझ्यातच राहतात आणि मला दुःख देतात. हे जे माराचं सैन्य आहे, माझ्यातच राहतंय आणि मला दुःख देत आहे. तर ते नैसर्गिक आहे. परंतु जेव्हा भान येतं तेव्हा ते मी न माझं असं तो राहत नाही. म्हणतात ते त्यातला जो कार्यकारण भाव आहे, कशामुळे काय होतं, हे जे काही कळतं त्या सतीला, जागृतीला, मग तिथं मी माझं असं हे करण्यापेक्षा कार्यकारण भाव, कुणीतरी घर करतं, जो कोणी आहे तो मार, ज्याचा त्याचा मार वेगवेगळा असतो, जो कोणी आहे तो घर करतो, तो वाढतो, आपल्याला वाढवतो, आपण त्याला त्याच्याप्रमाणे वागतो, जगतो आणि त्याची चांगली वाईट फळं भोगतो. हे सगळं जे काही चाललेलं आहे त्याला हे गहकारक म्हटलेलं आहे. घर करणाऱ्या दिठ्ठोसी, तुला पाहिलं पुन्हा गेहंग न कासी, पुन्हा तू आता घर करणार नाही. सब्बा ते फासुका भक्का, तुझ्या सगळ्या फासळ्या, तुझे वासे सगळे भग्न केलेले आहेत. गहकुटंग विसंखितंग, वरचं जे बीम आहे, बीम, मुख्य बीम म्हणजे वरचं आढ, ते विसंखित केलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, संस्कार रहित झालेलं आहे. आणि आता माझं चित्त विसंखार गतं चित्तं, माझं जे चित्त आहे हे संस्कार मुक्त झालेलं आहे आणि ते त्याच्यातल्या तण्हानं खयम जगा, त्यातल्या तृष्णेचा म्हणजे माराचा क्षय झालेला आहे. खयम जगा, त्याचा त्या तृष्णेचा क्षय झाला म्हणजे मी दुःखमुक्त झालेलो आहे. तर असे ते त्यांचे जे उद्गार, त्याला उदान म्हटलेलं आहे, उदान. तर हे उदान त्यांच्या तोंडून बाहेर पडलं जेव्हा त्यांना ती प्राप्ती झाली. तर हे बुद्धासारख्या धीर आणि गंभीर लोकांचं आणि धैर्यवान लोकांचं काम आहे. बाकी आकाशात उडता येतं की नाही आणि काय रिद्धी सिद्धी जमतात की नाही, त्याला तर बुद्धांनी मज्जावत केलेला आहे. भिक्षूंनी चमत्कार दाखवू नयेत, अशा प्रकारचा एक आदेशच बुद्धांचा होता. जरी तुम्हाला काही रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तर लोकांच्या समोर त्याचं प्रदर्शन करू नका. लोक आधीच गोंधळात आहेत, आधीच दुःखात आहेत, आधीच यातनेत आहे, ते अजून भ्रमिष्ट होतात. तर ते अकुशल काम आहे, ते वाईट काम आहे, तो मारच आहे. म्हणून देव जे सहा लोक जे सांगितले ते माराचीच रूप आहेत. ती देवलोक, असुरलोक, प्राणीलोक, नरकलोक, प्रेतलोक, मनुष्यलोक. आणि नरकलोक, असे जे काही सहा एक लोक सांगितले, तर ते लोक म्हणजे मनोवस्था ज्या आहेत, तर ते ही रिद्धी सिद्धी पण त्याच्यात येते.
तर मुख्य काम कोणतं केलं पाहिजे याच्याकडे बोट दाखवणारी ही गाथा आहे. मला वाटतं पुरेसं आहे. आज इतकं पुरेसं आहे.